रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी परत एक खूप चांगला फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जो फ्लॅट आहे हा आपल्या वसंत विहारपासून जवळ, हिरानंदिनी मॅडोजपासून जवळ ॲक्मे ओझोन नावाचं साधारणतः 10-12 वर्षापूर्वी एक बिल्डिंग तयार झालेली आहे। त्याच बिल्डिंगमध्ये एक खूप सुंदर असा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट जर विचार केला तर 940 कार्पेट असणारा फ्लॅट आहे। पण फ्लॅटची साईज आणि फ्लॅटमध्ये असणारी हवा आणि त्या पद्धतीचा हा खूप सुंदर असा फ्लॅट आहे। तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतो। मला पण सबस्क्रायबर्स जास्त केलं तर खूप बरं होईल, कारण सबस्क्रायबर्स कमी होत आहेत ना, तर मग ते मला पण एक असा छंद लागला आहे की सबस्क्रायबर्स वाढलेत की नाही, तर मला तेवढं एक सबस्क्रायबर जास्त केलं तर खूप बरं होईल। तुमची सगळ्यांची माझ्यावरती खूप प्रदूषित ठेवा, कारण मी पण काम करतोय तर मला कामाचं श्रेय मिळावं ही माफक आणि छोटीशी माझी आशा व्यक्त करतो। जबरदस्ती करत नाही, पण रिक्वेस्ट आणि तुम्हाला मी माझ्याकडनं हात जोडून विनंती करतो की मला प्लीज जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं। तर हा जो ॲक्मे ओझोनचा फ्लॅट आहे ना, हा 3 BHK फ्लॅट असणार आहे। फ्लॅट जर आपण बघितला तर ज्यावेळेला आपण बाहेर जातो ना, बाहेर जाताना हा फ्लॅट तसा बघितला तर नॉर्थ ईस्टचा फ्लॅट असणार आहे। नॉर्थ ईस्टचा फ्लॅट आहे। आणि बाहेर जर आपण आलो तर बघा, तुम्हाला ह्या साईडला 3 लिफ्ट आहेत, 1, 2 आणि 3। आपण हायर फ्लोअरला आहोत, जवळजवळ 28 माळ्याची बिल्डिंग आहे। आणि त्याच पद्धतीनं जर बघितलं तर मग आपण ज्यावेळेला एंट्री करणार आहोत त्यावेळेला साऊथ एंट्री आतमध्ये आहे। हे बघा, मालकाने ह्याला ऑलरेडी सेफ्टी डोअर बनवलेला आहे। सेफ्टी डोअरच्या नंतर ज्यावेळेला आपण एंट्री करतो, हा इथपर्यंत तुमचा एवढा मोठी जागा आपल्याला मिळते। त्याच्यानंतर हा दरवाजा तुमचा बंद होतो। फ्लॅट बघितला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली जाणवेल की खूप स्पेसियस आहे आणि खूप मोठा आहे। आणि मग हा हॉल आहे। आणि बाहेर जाताना मी सांगितलं त्याप्रमाणे नॉर्थ ईस्ट बाहेर जाताना आहे, आतमध्ये येतं ना साऊथ वेस्ट आहे। त्याच्यानंतर मग ह्या साईडला जर आपण आलो तर बघा, तुम्हाला ह्या घरामध्ये जास्त हवा येईल, कारण हवा येण्यापाठीमागं कारण एक आहे की वेस्टला तुमच्या सगळ्या घराच्या खिडक्या आहेत। आणि वेस्टला समोर जर बघितलं, आपला हा येऊरचा डोंगर आहे। आणि इथं जर बघितलं, हा डीमार्ट आहे। डीमार्ट जवळ आहे, हिरानंदिनी मॅडोज जवळ आहे, हिरानंदिनी वसंत विहार हे सगळं जवळ आहे, वसंत विहारची शाळा जवळ आहे। विशेष म्हणजे तुमच्या हॉलच्या बाहेर ज्यावेळेला हे जे तुम्हाला स्पेस दिसतोय हा तुम्ही एक्सटेंड करू शकता। आता जुन्या मालकाने हे सगळं केलेलं नाही आहे। हे ग्रिल बाहेर घ्यायचं आणि हा तुमचा पूर्णपणे बाल्कनीचा ही जी स्टँडिंग बाल्कनी म्हणा किंवा स्टँडिंगच्या ऐवजी 3 फुटाची बाल्कनी होऊ शकते जर ग्रिल आपण याला पुढं मारलं तर। हे ग्रिल पुढं घ्यायलाच पाहिजे। घेतल्यानंतर तुम्हाला हा जो जेवढा मोठा स्लॅब आहे हा वापरायला आपल्याला पूर्णपणे खाली नक्की मिळतो। ह्या हॉलची साईज तुम्ही बघा किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। आणि मग हॉलमधनं जर आपण ह्या साईडला आलो तर एल शेपचं चांगलं मोठं किचन आहे, जे मॉड्युलर बनवलेलं आहे। बघा, किचन किती सुंदर आहे, दार आपटते कारण हवा तेवढी आहे। तर ह्या साईडला तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला किचन आहे। त्याच्यानंतर मग इथे किचनच्या ह्या साईडला पण तशी बघितली तर बघा जागा, मी आत्ता खिडकी उघडली तर हवेचा फ्लो किचनमध्ये पण येतोय। इथे ही सुद्धा जागा आहे, ही सुद्धा जागा आपण कव्हर करू शकतो। फक्त त्याला थोडं डोकं लावून जर केलं तर ही जागा ही तुम्हाला आतमध्ये घेता नक्की येईल। ह्या किचनमध्ये पण हवेचा खूप फ्लो आहे। इकडल्या ह्या साईडला जर बघितलं तर जाम हवा येते। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एवढा मोठा असा परत डायनिंगसाठी मिळणारा स्पेस आहे, जो खूप मोठा आणि चांगला प्रशस्त आहे। डायनिंगच्या नंतर इथं तुम्ही तुमचं कपाट बनवू शकता। आता हे घर 940 कार्पेट असूनही तुम्हाला मोठं वाटते, करण्याच्या पाठीमागं हे कारण आहे, रेराच्या अगोदरचा कार्पेट असल्यामुळे तुम्हाला हे घर ऑटोमॅटिकली खूप मोठं जाणवतं। त्याच्यानंतर हा छोटा बेडरूम आहे, जो बेडरूम तुम्ही छोटा म्हणता येणार नाही, याच्यामध्ये प्रॉपरली बेड लागतोय, प्रॉपरली एक कपाट पण ठेवलेलं आहे, तरी पण एवढी मोठी जागा आहे। आणि याचा पण जर व्ह्यू बघितला आपण तर तुम्हाला हा मात्र याचा व्ह्यू वसंत विहारच्या बिल्डिंग्स तुम्हाला ह्या बिल्डिंगमधनं दिसतील। हा ब्लॉक, ह्याचा थोडा व्ह्यू ब्लॉक, ह्या बेडरूमचा तुमचा व्ह्यू ब्लॉक होऊ शकतो, म्हणजे ते नाकारता येत नाही। जे सत्य आहे ते सत्य हेच आहे की। आणि त्याच्यानंतर बघा, आता हवा जर बघितली फ्लॅटमध्ये तर हवा मला जाणवते का, तुम्ही जेव्हा येतात त्यावेळेला तुम्हाला पण ह्या फ्लॅटमध्ये हवा जाणवेल। आता ही सगळी हवा तुमची पूर्णपणे ह्या हॉलमध्ये सगळ्या बेडरूम्समध्ये प्रॉपरली येते। आणि मग हे कॉमन वॉशरूम आहे किंवा टॉयलेट आहे किंवा बाथरूम आहे, जे मस्त आणि मोठं आहे। आणि त्याच्या साईडला परत आपण इकडे आलो तर इथे ड्राय बाल्कनी तुम्ही बनवू शकता किंवा जागा आहे, पण इकडे प्लंबिंग वर्क असल्यामुळे मी तिकडे नाही दाखवत। तर ह्या खिडकी उघडल्या तर इकडनं पण हवा
ह्या फ्लॅटमध्ये जाणवते. म्हणजे त्याच्यानंतर मग आपण पुढे आलोत. पुढे आल्यानंतर बघा हे एक बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे आणि हे पण खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. हे बघा इथे साईडला तुम्हाला एक कपाट बनवलेला आहे. कपाटचा खाचा किती मोठा आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये बघितल्यानंतर कळेल. आणि हे ह्या साईडला आणि परत ह्या साईडला आपण आलो की ह्या साईडला बघा इथे त्या जुन्या मालकांनी ते हे ग्रिल परत असंच मारले. तुम्ही हे ग्रिल बाहेरच्या साईडने जर मारलं तर तुम्हाला पण परत ह्या बेडरूमचा मात्र व्ह्यू एक नंबर आहे. ह्याचा येऊर हिलचा तुम्हाला ह्या बेडरूमला प्रॉपरली व्ह्यू राहणार आहे. हा काय न जाणारा व्ह्यू आहे, कारण ही बिल्डिंग ही एवढ्या लवकर डेव्हलप होणार नाही. पुढे डीमार्ट आहे त्याच्यामुळे ते लवकर डेव्हलप होत नाही. ऑलरेडी त्या पुढच्या बिल्डिंग झाल्यात त्याच्यामुळे याला काहीच होण्याची ही शंका नक्कीच नाही आहे. आणि मग ह्या बेडरूमचं इकडं परत जर आपण आलो तर टॉयलेट वॉशरूम बाथरूम जे काय आहे ते ह्या साईडला आहे, ह्या साईडला आहे आणि मोठं आहे. हे बी असं काही छोटं आहे किंवा काय कमी आहे काहीच नाही. फ्लॅटमध्ये उजेड पण खूप जास्त आहे. संध्याकाळचं ऊन आपल्या ह्या घरामध्ये नक्की येणार. आणि त्याच्यानंतर परत आता हा आपण शेवटचा बेडरूम बघतो. शेवटच्या ह्या बेडरूमला तर इतकी हवा आहे की खूप हवा आहे ह्या बेडरूमला. मग ह्याचं बघा ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत वॉशरूम टॉयलेट बाथरूम जे काय आहे ते ह्या साईडला पद्धतशीर लागलेलं आहे. याच्यामध्ये काम तसं बघितलं तर मला असं वाटतं काय करायची गरज नाही आहे. काम नीट अँड क्लीन आहे. आणि ह्या बेडरूमचा जो व्ह्यू आहे तो हा व्ह्यू बघा तुम्हाला कल्पलतरू हिल्स किंवा येऊरचं हा पूर्णपणे डोंगर तुमच्या घरामधनं ह्या बेडरूममधनं प्रॉपरली आपल्याला क्लीन व्ह्यू मिळतो. आणि कुठेही मध्ये काही अडचण आहे असं काहीच नाही आहे. जरी त्या लांब ह्या बिल्डिंग्स आहेत पण त्या लांब लांब आहेत. हे कोठारी कंपाऊंड वगैरे हे सगळं आहे. तर हे चांगल्या लोकेशनवरती हे घर आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण याचा विचार केला तर साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती हे घर असणार आहे. घराची साईज मोठी आहे, घर चांगलं आहे, लोकेशन पण चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे आता मग याची किंमत, तर किंमतही त्या हिशोबाने वसंत विहारच्या लोकेशनच्या हिशोबाने ह्या मालकांनी याची किंमत आपल्याला आता सध्या सांगताना 1,80,00,000 रुपये निगोशिएबल सांगितलेले आहे. आपण 1,80,000 समोर बसून फ्लॅट आवडल्यानंतर काय कमी करता येईल ते आपण समोर बसूनच करता येईल. पण वसंत विहारच्या लोकेशननुसार जर तुम्ही बघितलं टाटा सिरीनचा जे प्रोजेक्ट आहे, टाटा सिरीनला जर आपण 2 BHK फ्लॅट घ्यायला गेलो तर त्याची किंमत साधारणतः 1,80,00,000-1,90,00,000 जाते. तर तोच हा फ्लॅट जर 1,80,000ला 3 BHK फ्लॅट ह्या लोकेशनला मिळत असेल तर मी म्हणेल की हा फ्लॅट तसा बघितला तर खूप चांगला आहे. तर मंडळी मी जो फ्लॅट दाखवतोय ना ते खूप मनातून दाखवतो. मला जे काय करायचं ते मी अंतरात्म्यातनं करतोय. त्याच्यातनं माझ्या चुका होत असतील त्याही मला तुम्ही क्षमा करा. कारण मला फक्त काहीतरी करायचं ह्या उद्देशानं मला तुम्ही सगळ्यांनी मदत करा. माझ्या चुका तुमच्या पदरात घ्या आणि तुमचा आशीर्वाद मला द्या. सबस्क्रायबरच्या दृष्टीनं जास्तीत जास्त फ्लॅट बघण्याच्या दृष्टीनं आपल्या जास्तीत जास्त फ्लॅट बघणे किंवा लाईक करणे वगैरे वगैरे ते जे काय असेल ते तेवढं केलं तर खूप बरं होईल आणि तुमची माझ्यावरती खूप कृपा होईल. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.